11वीच्या पुरवणी परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर केली। 12वीमध्ये एका विषयाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत असे विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात। तर 10वीमध्ये जे विद्यार्थी 2 विषयात अनुत्तीर्ण आहेत असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। सीबीएसईकडून 10वी-12वीसाठी पुरवणी परीक्षा येत्या 15 जुलै 2024 पासून घेतली जाणार आहे। इच्छुक पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात। ज्या उमेदवारांना आपल्या विषयात आपले गुण वाढू शकतात आणि योग्य गुण मिळालेले नाहीत असं वाटतं त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरावा। 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण बोर्डानं काही किमान गुण निश्चित केले आहेत। त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 100 गुणांपैकी 33 गुण मिळणं आवश्यक आहे। 80 गुणांची बाह्य परीक्षा, 20 गुणांची अंतर्गत मूल्यांकन असेल। अंतर्गत मूल्यांकन उत्तीर्ण करणं बंधनकारक आहे। 5 पैकी 2 विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसू शकतात। अंतर्गत मूल्यमापनाचे सर्व विषय उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। एक्सटर्नल परीक्षेत 2 पेक्षा जास्त विषयात आणि इंटरनल असेसमेंटमध्ये एकाही विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसू दिलं जाणार नाही। पुनर्मूल्यांकनाची लिंकही कार्यान्वित करण्यात आली आहे। इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात। गुण पडताळण्यासाठी 5 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। 17 मे 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू होणार असून 21 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे। या दरम्यान विद्यार्थी गुणांची पडताळणी करून घेऊ शकतात। सीबीएसई 10वी-12वी कंपार्टमेंट परीक्षा आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच अर्ज करता येईल। यासाठी उमेदवारांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे cbse.government.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे।